वळत पुढच्या बातमीकडे मुंबई पालिकेसाठी शिंदेंकडून 106 जागांची मागणी केली गेली आहे। सह्याद्रीवरती झालेल्या भेटीमध्ये अमित शहा यांच्याकडे ही मागणी केली गेली। 106 वॉर्डमध्ये उमेदवार तयार असल्याचा दावा देखील शिंदेंनी केलाय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना 106 जागांची मागणी केली आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती झालेल्या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे जागेची मागणी केली आहे। 227 पैकी 107 वरदमध्ये उमेदवार तयार असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे। पालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये शिवसेनेला 107 जागा मिळणार का हे देखील पाहावं लागणार आहे। वॉर्डमध्ये उमेदवार तयार आहेत असा दावा देखील एकनाथ शिंदे यांचा आहे। मुंबई पालिकेसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून 106 जागांची मागणी केली गेलेली आहे। अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती असताना त्यांची भेट झाली आणि या भेटीमध्ये त्यांनी 106 जागांची मागणी केलेली आहे। मुंबई महापालिका निवडणुकांची तयारी सध्या पक्षांतर्गत झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून 106 जागांची मागणी केली गेली आहे। सह्याद्रीवरती झालेल्या भेटीमध्ये अमित शहा यांच्याकडे त्यांनी मागणी केलेली आहे। पालिका निवडणुकांसाठी सध्या भाजप आणि शिवसेना यांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। त्यामध्येच एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि यामध्ये 107 जागांची मागणी केलेली आहे। पंकज दळवी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। पंकज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे आणि एकनाथ शिंदेंनी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने 107 जागांची मागणी केलेली आहे मुंबईमध्ये। सविस्तर त्याच्या सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्याच्यानुसार अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली। या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे 107 जागा महायुतीच्या जागा वाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात याव्या अशी मागणी केलेली आहे। त्याच्यासाठी त्यांनी दावा जो केलेला आहे की वेगवेगळ्या पक्षातून 116 नगरसेवक जे आहेत ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत, त्यामुळे ताकद जास्त आहे। 100 पेक्षा जास्त जागा मिळाव्यात आणि 107 जागा ज्या आहेत त्या देण्यात याव्यात अशी मागणी पंकज दळवी यांचा संपर्क तुटलेला आहे, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। शिंदेंकडून 106 जागांची मागणी केली गेलेली आहे, त्यामुळे भाजप ह्या सगळ्या चर्चेमध्ये किती सहमती दर्शवतोय हे देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे।